माझिया प्रियाला प्रीत कळेना. वाव, प्रिटी ना? वाव, ब्युटिफुल. किती सुंदर साडी आहे ही. मी काय म्हणते, दुसरी कुठली साडी नाहीये का? माधुरी, मला कळत नाही काय प्रॉब्लेम आहे. बघू ही बघ, किती प्रिटी साडी आहे. आणि 35,000. ओ, मी पण ना वेडीच आहे. बरोबर आहे, महाग आहे ना माधुरी. माणिकची नाही, ही साडी नको. तसं काय ना माणिकची, या लोकांचं इतकं बजेट नाहीये. हो, नाहीये आमचं तेवढं बजेट. आणि असतं ना तरी एका साडीसाठी 35,000 रुपये आम्ही उधळले नसते. इतकी लाज वाटत असेल आमच्या विरलेल्या पाकिटाची आणि त्यातल्या फाटक्या नोटांची ना, तर देऊ नका ना तुमची मुलगी आमच्या मुलाला. मामा, तुम्ही पण जरा समजून घ्या ना. पण अभि, मी तुम्हाला माहितीये ना आजी आता ऐकून घेण्याच्या मूड मध्ये नाहीये. आजी शांत व्हा, आपण बघूयात का पुढचं. ऑफकोर्स बेटा, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला खरंच असं काही. आणि ऍक्च्युली माणिकजी, आमचं बजेट खरंच खूप चांगलं आहे, पण एवढ्या महागड्या साड्या मला स्वतःलाच नाही आवडत. ऍक्च्युली ममा इतक्या क्लासी साड्या मी नाही नेसत. मी तेवढं कम्फर्टेबल नाही फील करत. मला ती दुसरी साडी दाखवा ना. या ना मला. सगळ्यांचे चेहरे कसे पडले होते ना, आणि मग बिचाऱ्या शमिकाला कसं कॉम्प्रोमाइज करायला लागलं. ओके ओके, मला हीच साडी आवडली. स्टुपिड. मला राहवलंच नाही ग. दादाला, आजीला, तुला सगळ्यांना खूप बघावंसं वाटलं म्हणून. हो ना? अगं मग जा, भेट त्यांना. कसं सांगू दीदी की यावेळेसही नचिकेतला US मध्ये जॉब मिळालेला नव्हता, आणि म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागतंय तुमच्या समोर. हो मेघना, पण आता नचिकेतला जॉब आहे, तो जॉब करतोय. हो, पण US मध्ये नाही, इथे. काय प्रॉब्लेम आहे यांचं ग विभा? असं काय सोनं लागलं त्या अमेरिकेच्या मातीला? विभा, पण कुठे कमी पडलो ग म्हणून यांना असे भिकेचे डोळे लागले? आणि एवढ्यासाठी तू त्या नचिकेचा आणि त्या देशांचा जीव खाल्ला असेल ना? हे बघ मेघना, तुला सांगून ठेवते, नचिकेची नोकरी कुठेही असली तरी तुला त्याच्या बरोबरच राहायला लागेल आणि आनंदाने संसार करायला लागेल. पुन्हा तुझी अशी काही नाटकं सुरू झाली ना तर विभा, पुरे आता. प्रॉब्लेम्स तुमच्या घरापासून फार काळ लांब राहू शकणार नाहीये. आणि आता मेघना पण आली आहे. क्या बात है. अभिजित शमिकाच्या प्रेमाचा अजून एक नवा शत्रू.